श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 मार्चला म्हणजेच गुरुवारला आलेली आहे होळी। तर होळी हा सण आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं या सणाला आणि होळीचा सण हा खूप अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी हुताक्षणी पौर्णिमा, फाल्गुन महिन्यातील या पौर्णिमेला हुताक्षणी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित असते। त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या घरासाठी, घरातील प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी तसेच आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्याला या दिवशी काही अनेक प्रकारचे उपाय सेवा आपण या दिवशी करत असतो। होळीच्या दिवशी हा जो दिवस आहे तो तर असत्यावरती सत्याचा विजय, अधर्मावरती धर्माचा विजय म्हणून ओळखला जातो। तर याच होळीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। एक वेळेस तुम्ही होळी नाही केली तरी देखील चालेल, परंतु प्रत्येक आईने आपल्या मुलींवरनं हा जो एक उतारा आहे तर तो आवर्जून करायचा आहे आणि तो उतरून बाहेर आपल्याला नेऊन फेकायचा आहे। यामुळे काय होईल तर बघा, मुलांमध्ये असणारे सर्व वाईट दोष किंवा वाईट विघ्न, अडीअडचणी, नजरबाधा जी आहे, त्याचबरोबर दुःख असेल, संकट असेल तर त्या अडचणी समस्या सर्व दूर होतील। मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये यश मिळेल। असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण आपल्याला होळीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची डिटेल्स मध्ये माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। कारण होळी हा जो दिवस असतो तर अनेक प्रकारच्या या दिवशी तंत्र, मंत्र, साधना ह्या केल्या जात असतात आणि साधनेसाठी हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो। अशी काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली जी प्रगती आहे तर ती बघवत नाही। म्हणजेच काय तर बघा, याला आपण पिढीचा त्रास जो आहे तर तो म्हणत असतो। आणि आताच्या या सध्याच्या काळामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपला मुलगा असेल, मुलगी असेल, ती कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये। अभ्यास करत असेल, व्यवसाय करत असेल किंवा शेती असेल, नोकरी असेल, त्यामध्ये त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळावं। त्याचबरोबर ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना जर आपण काही विशेष अशा सेवा केल्या, उपाय केले तर आपल्याला त्याचं 100% फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं। आता पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो 13 मार्च गुरुवारी सकाळी 10:36 प्रारंभ होणार असून पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 14 मार्चला 12:25 संपणार आहे। तर आपल्याला उपाय जो आहे तर तो गुरुवारीच करायचा आहे का? गुरुवारी तुम्ही संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो केला तर अतिशय उत्तम राहील। त्याचबरोबर संध्याकाळी म्हणजे कधी तर आता तुम्हाला प्रदोष काळानंतर तुम्ही हा उपाय अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत देखील करू शकता। तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। किंवा आपले माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तिन्ही सांजेची वेळ, म्हणजेच काय तर 6:30 ते 7:30 ज्यांना शक्य झालं 6:30 ते 7:30 पर्यंत करणं त्यांनी करा। ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। तर कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये याला दुधोली बेला, म्हणजे ज्या वेळेस 2 वेळी एकत्र येतात याला दुधोली बेला असं म्हटलं जातं आणि हा अतिशय पवित्र काळ असतो। या पवित्र काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून आपल्या मुलांसाठी करायचा आहे। उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता, मुलींसाठी करू शकता, काही अडचण नाही, वयाची कोणतीही अट नाही। तुम्ही कितीही लहान असेल, मोठा असेल, मुलगा मुलगी तरी देखील करू शकता। कारण आताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपले मुलं जे आहेत तर ते खूप अभ्यास करत असतात, पण
तरीही त्यांचा अभ्यास केलेला जो आहे तर तो काही वेळा लक्षात राहत नाही किंवा ऐन वेळेवरती पेपर आपण ज्यावेळी आता सध्या मुलांचे पेपर देखील चालू आहे, मुलं अभ्यास तर करतात, परंतु काही वेळा असं देखील होतं की पेपर सोडवताना मात्र पेपर आपल्या हातात आला की आपल्याला आपण केलेला जो काय अभ्यास आहे तर तो आपल्याला नीट लक्षात राहत नाही किंवा आपल्याला तो आठवत नाही. मुलं विसरून जात असतात किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही, त्यांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही. जरी तो नोकरी मिळाली तर पाहिजे तसा मनाजोगता आपल्याला जो पगार आहे तर तो मिळत नाही. काही वेळा मुलांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या आपल्याला जाणवत असतात. मुलांना नजर लागत असते, बाहेरच्या लोकांची किंवा आई वडिलांची सुद्धा नजर लागू शकते. नजर लागल्यामुळे मुलं काय हट्टी होतात, चिडचिडपणा करतात, तापट स्वभावाची बनतात. मुलांमध्ये आपल्याला बघा अनेक प्रकारचे जे दोष आहेत तर ते कुठेतरी आपल्याला जाणवत असतात आणि कुठेतरी त्यांच्या कुंडलीतील ग्रह दोष जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात. ज्या वेळेस ग्रह हे आपल्याला अशुभ परिणाम देतात त्यावेळेस कितीही आपण उपाय करा किंवा कष्ट करा, त्याचं फळ जे आहे आपल्याला तर ते मिळत नाही. ज्यामुळे जे आपले ग्रह आपल्याला अशुभ परिणाम देत असतात त्यांनी शुभ परिणाम द्यावा. त्याचबरोबर कुंडलीमध्ये ज्या काही दोष आहेत, जे काही दोष आहेत तयार झालेले आहेत ते संपवण्यासाठी मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा असेल, मग नोकरी संबंधित असेल, धनप्राप्तीसाठी असेल, कर्जमुक्तीसाठी असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मुलगा खूप लहान आहे आणि तो खूपच हट्टीपणा करतोय, चिडचिडपणा करतो, घरातल्यांचं आपलं ऐकत नाही, नीट तो जेवण करत नाही किंवा शांत झोपत नाही, अशी अनेक मुलांच्या ज्या काही अडचणी असेल अशा संबंधित त्या तुम्ही त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता उपाय तुम्ही मुलांसाठीच नव्हे तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा करू शकता. म्हणजेच काय तर तुमचे पती असेल सतत आजारी पडत असेल, मुलं सतत आजारी असतील, त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा इतर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल जसे की सासू सासरे, आई वडील, जे कोणी आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण या उपायाने आपल्या आयुष्यातील सर्व दोष, विघ्न, अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊन त्यांना यश मिळेल. मुलगा मुलगी आपली बाहेर गेलेली असेल आणि त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचं संकट येऊ नये, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची विघ्न येऊ नये. प्रत्येक आईवडिलांची एका काळजीपोटी आपण काळजी करत असतो आणि उपाय देखील करत असतो, सेवा करत असतो. कुठेतरी त्याचं फळ आपल्याला त्यावेळेस हे नक्कीच मिळत असतं की जे संकट मुलांवरती येणार असतं तर ते सर्व संकट हे हळूहळू दूर होत असतात. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे तुम्हाला आणि विश्वासाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. शक्यतो करून कुणालाही उपाय करत असताना सांगायचं नाही आणि आपल्याला कुणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. उपाय करते वेळी नेहमी गुपित ठेवायचा असतो. त्याच वेळेस आपल्याला त्याचे जे फायदे आहे, रिझल्ट आहे तर ते आपल्याला होत असतात. कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय वाईट भावना आहे, आपल्याबद्दल काय त्यांच्या मनामध्ये विचार आहेत तर आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे उपाय नेहमी गुप्त ठेवायचा असतो. तर आता काय करायचं आहे, तुम्हाला एक छोटासा पेपर घ्यायचा आहे किंवा एक प्लेट देखील घेऊ शकता. आता ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या एकत्र तुम्हाला ठेवायच्या आहे. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती वस्तू म्हणजे काळे तीळ. काळे तीळ आपल्याला चिमूटभर घ्यायचे आहे. पिवळी मोहरी तुम्हाला चिमूटभर लागणार आहे. सोबतच खडे मीठ तुम्हाला चिमूटभर घ्यायचं आहे का. आता असा देखील प्रश्न येऊ शकतो की ताई बारीक मीठ घेऊ का, तर आणण्याचा प्रयत्न करा खडे मीठ. कारण खडे मिठामध्ये निगेटिव्हिटी शोषण्याची जी जास्त सक्रिय प्रमाणात शक्ती असते, म्हणून आपल्याला उपायासाठी शक्यतोवर तुम्ही खडे मीठ घ्या. ज्यांना नाही खडे मीठ शक्य झालं त्यांनी रॉक सॉल्ट घ्या. रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ घ्या आणि नाहीच त्यांना दोन्हीपैकी ज्यांना
ज्यांना नाही शक्य झालं तर त्यांनी बारीक मीठ घेऊ शकता परंतु प्रयत्न करा की खडे मीठ घ्यायचं आहे किंवा रॉक सॉल्ट घेतलं तरी देखील चालणार आहे। आणि ज्यांना नाही दोन्हीही शक्य झालं त्यांनी बारीक मीठ घ्या। तर हे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे चिमूटभर, 1 चमचाभर घ्यायचं आहे। त्याचबरोबर लाल मिरच्या ज्या असतात वाळलेल्या तर त्या मिरच्या तुम्हाला देता सहित घ्यायच्या आहे, 5 घ्या। त्याचबरोबर 5 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे। काळी मोहरी असते बघा, आपण राई जे म्हणतो तर ती मोहरी तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे आणि त्यामध्ये ठेवायची आहे। आता एक छोटासा तुरटीचा खडा देखील तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या वस्तू सर्व एकत्र आता तुम्हाला आपण केलेले आहे। तर त्यानंतर मुलांना जमिनीवरती म्हणजे आसनावरती बसवायचं आहे, पूर्व पश्चिम बसवायचं आहे। पूर्व पश्चिमेकडे चेहरा येईल अशा पद्धतीने त्यांना तुम्हाला बसून घ्यायचं आहे आणि ज्या वस्तू आहेत त्या मुलांच्या डोक्याकडनं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 7 वेळेस उतरवायचं आहे। उतरवत असताना माझ्या मुलांना जी काय वाईट बाधा झालेली आहे, जी काय वाईट नजर लागलेली आहे, घरातल्यांची असेल किंवा बाहेरच्यांची असेल किंवा आले गेल्यांची असेल, आता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जे काय म्हणत असाल ते तुम्हाला नजर काढते वेळी तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आहे, सकारात्मक बोलायचं आहे की हे निघून गेलेली आहे असं तुम्हाला बोलायचं आहे, मनामध्ये फील करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घरातल्यांची बाहेरच्यांची नजर लागलेली असेल, आई वडिलांची नजर लागलेली असेल तर ती निघून गेलेली आहे किंवा निघून जाऊ दे, अभ्यासात त्यांची प्रगती होऊ दे, नोकरीमध्ये त्यांना यश मिळू दे अशी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे। आणि 7 वेळेस या संपूर्ण वस्तू तुम्हाला उतरून घ्यायच्या आहे। या वस्तू उतरवल्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आपण ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवणार असेल त्या होळीमध्ये तुम्हाला ह्या वस्तू तिथे टाकायच्या आहे, अर्पण करायच्या आहे आणि तिथे त्या होळीमध्ये ह्या वस्तू तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे। तर उपाय करताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरात जर मुलं असतील तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला वेगवेगळ्या घ्यायच्या आहे। एकच वस्तू आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरनं उतरून घ्यायची नाही आणि आपण जेव्हा ह्या होळीमध्ये टाकणार आहोत तर ह्या वस्तू होळीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे, तो बाहेर तोंड हातपाय धुवायचे आहे, चूळ भरायचे आहे आणि नंतर देवांना नमस्कार करायचा आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी हा जो उपाय आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी आवर्जून करायचं आहे। कारण ह्या ज्या तिथी असतात, हे जे सण असतात तर अशा पवित्र तिथी आणि विशिष्ट सण जे आहेत तर त्या या संधी ज्या असतात आपल्याला तर त्या बार मिळत नसतात, म्हणून आपल्याला ह्या संधीचं सोनं करायचं आहे। कारण वर्षातून एकदाच आपल्याला हा शुभ दिवस जो असतो तर तो मिळत असतो। त्यामुळे ज्यांना शक्य, आता तुम्हाला जर पिरियड्स असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये सासू असेल, आजी असेल, काकू असेल त्यांना देखील हा उपाय करायला लावू शकता। परंतु तुम्ही हा जो उपाय आहे तर तुम्ही करू नका। सुतक असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू नका। आणि ज्यांच्याकडे मी आता सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू नसतील तर त्यांनी एखादी वस्तू स्किप केली तरी देखील चालणार आहे। परंतु आपल्याला काळे तीळ जे आहे आणि काळे तीळ, मिरच्या आणि खडे मीठ ह्या 3 वस्तू तरी आपल्याला आवश्यक लागणारच आहे उपायासाठी। आता यानंतर तुम्हाला जर एखादी वस्तू नाहीच मिळाली किंवा नाही शक्य झाली तर तुम्ही ती स्किप केली तरी देखील चालणार आहे। तर चला, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।